अगदी बरोबर बोललात. घ्या. काय हो रमाबाई, आम्ही लांब राहणाऱ्या साऱ्या जणी आलो सुद्धा, पण आपल्या शेजारीणबाई कुठे दिसत नाहीत त्या. नाही, असे नाही व्हायचे. म्हणजे तसेच काही कारण असल्याखेरीज त्या येणार नाहीत असे नाही व्हायचे. मी पाहते. हा आबा भाऊजी, काय? गिरजाबाईंच आणि त्यांच्या सुनांचं आमंत्रण द्यावयास सांगितले होते ना मी, काय झाले? हो, अहो मी स्वतः आमंत्रण दिले काकूंपाशी सकाळीच, आणि त्या तर म्हणाल्या की मी मदतीसाठी आधीच येईन. अगोबाई, हो का? बरे. वहिनी, आणखीन काही हवे आहे? नाही, नको. काही लागले तर मी सांगेनच. बरे. आपण बसा साऱ्या जणी, मी आलेच पाहून. बरे. काही हवे आहे का? नाही, मला गिरिजा वहिनींच भेटावयाचे होते. अगोबाई, तुम्ही येथेच आहात होय अजून? आल्या नाहीत त्या? गिरिजा वहिनी कुठे आहेत? सिंधू. रमा, तू इथे? वहिनी, अहो हळदी कुंकवास आला नाहीत तुम्ही? निमंत्रण नाही का मिळाले? नाही, आमंत्रण मिळाले ना. तुमचे नीलकंठराव सकाळीच येऊन सांगून गेले. पण काय? काही अडचण आहे का वहिनी? मला सांगा ना मोकळेपणी. हो, सगळ्या जणी वाट पाहत आहेत आपली. नाही नाही, अडचण अशी नाही, पण आमच्याकडे जरा पाहुणे यायचेत, त्याचीच तयारी चालू आहे म्हणून. नाही, म्हणजे आम्ही. जा. येतोच आम्ही. सिंधू, जाऊबाई. बोला पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अयोध्येच्या राजा दशरथास 4 मुले होती, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. पण दशरथाची सगळ्यात लाडकी पत्नी मात्र सगळ्यात धाकटी म्हणजे कैकेयी. आपली पत्नी कैकेयी हिच्या सांगण्यावरून राजा दशरथाने आपल्या अतिशय ज्येष्ठ आणि प्रिय पुत्र रामास वनवासात धाडण्याचा निर्णय घेतला. अशा रीतीने मंथरा आणि कैकेयीने उभ्या केलेल्या साऱ्या नाट्यानंतर अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याऐवजी राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम सावत्र माता कैकेयीच्या इच्छेनुसार वल्कले नेसून भ्राता लक्ष्मण आणि पत्नी जनककन्या जानकी हिच्या समवेत वनवासास निघाला.
अशा प्रकारे 14 वर्षांचा वनवास भोगून पितृभक्त राम आपली पत्नी सीता आणि लक्ष्मणासह पुन्हा एकदा अयोध्येस परतला आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. छानच वाचली हो कथा. हे वरीक आवडले तुझे. हो खरेच. चला आम्ही निघतो आता. नाही नाही, बसा ना. खरे तर तुम्हा साऱ्या जणींशीच थोडेसे बोलावयाचे आहे. अगो रमाबाई, त्या मोरेश्वरांच्या बयोचा तुम्ही पुनर्विवाह लावून दिलात. तसले काही भलते सलते सांगू नका हो आम्हाला. इंदिराताई, अहो एखाद्या गोष्टीविषयी साधक बाधक विचार करण्यापूर्वीच हे असे ग्रह करून घेणे योग्य नाही. माझी आपणा साऱ्याच जणींना विनंती आहे की मी जे काही सांगते ते अगदी निर्लेप मनाने आपण ऐकून घ्यावे. तर मला नाही बाई काय ऐकायचंय. आमच्या घरी नाही हे असं काही चालायचे. अहो अहो हे पहा, शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. मी काय सांगते ऐकून घ्या. आता मी जे काही सांगणार आहे ते आपला संसार सुखाचा आणि अधिक नेटका व्हावा, तसेच आपल्याच संकटात असलेल्या बहिणींना आधार देता यावा यासाठी आपणच बायकांनी प्रयत्न करावयास हवेत. आणि त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच कमी न लेखणे. बायकांचं असे वाटते की त्या म्हणजे जगातील सर्वात कनिष्ठ व्यक्ती आहेत आणि त्यांची जबाबदारी म्हणजे फक्त चूल आणि मूल इतकीच. त्यांनी फक्त लग्न करायचे आणि नंतर मुले जन्मास घालावयाची. हे काय बोलणे झाले? अहो खरेच आहे ते. बायकांचे कामच आहे ते नेमून दिलेले. होय, करावे ना, अगदी जरूर करावे, परंतु त्यातील सन्मान ओळखून करावे. आणि त्या बाबतीत जागरूकता येण्यासाठीच शिक्षणाची गरज आहे. आपण पाहतो कित्येक बायका बाळंतपणात दगावतात आणि याचे मुख्य कारण म्हणजे लहान वयात होणारी लग्ने आणि त्यानंतर लहान वयात पदरी येणारे बाळंतपण. अहो आज कायद्याने देखील मुलींचे संमती वय 16 ठरविले आहे. तेव्हा लहान वयात लग्न जरी झाले तरी लहान वयात असे बाळंतपण येऊ नये यासाठी घरातील वडीलधाऱ्या बायकांनीच खंबीर राहावयास हवे. हा खंबीरपणा शिक्षणाने येतो. तेव्हा लहान मुलींना तर मुलांप्रमाणे शिकविलेच पाहिजे. आज बऱ्याच ठिकाणी मुलींना देखील मुलांप्रमाणे शाळेत धाडण्याची चाल सुरू झाली आहे. परंतु संसारी बायकांनी घरच्या घरी शिकू नये असा काही नियम नाही. अहो आपण सारी कामे आटोपून दुपारच्या वेळेस अभ्यास करू शकतो. छे, अहो त्या घरच्या कामांनीच कंबरडे मोडते. त्यात हे नवीन ओझे कशाला? नाही नाही, ओझे नाही. अहो उलट हा तर आधाराचा हात आहे. नको बाई, घरची परवानगी घेतल्याशिवाय असं काही करणार नाही हो आम्ही. अहो पार्वतीबाई, अहो पण तुम्हास पटले असेल तर तशी परवानगी मिळवणे काही अवघड नाही. यंदा गळ्यातील ठुशी हवीच असा गोड हट्ट करतात ना, तसाच शिक्षणासाठीही करा. गोड बोलता हो अगदी रमाबाई. पटले की नाही ते माझे मला समजले नाही. पण आता जाते बाई, पुढच्या वेळेस बोलवा मात्र. नक्की, अगदी नक्की. अहो एवढे म्हणालात ना, हे देखील पुष्कळ झाले आजच्यासाठी. बरे, येतो आम्ही. बरं. रमे, मीही निघते. घरात बरीच कामे पडली. बरे, येते. अगो बाई सिंधू, अगं तू नाही गेलीस? तुझ्या सख्या आणि चुलत सासूबाई तर गेल्या निघून. तू गेली नाहीस म्हणून रागवायच्या नाहीत ना? नाही रागवायच्या. माझ्या सासूबाई भारी प्रेमळ आहेत हो. त्या रागवणार तर नाहीतच, उलट आईसारखीच माया करतात माझ्यावर. पण काय? काही नाही. पण रमाताई,
मला तुमचे बोलणे फार आवडले हो. मला पण शिकायचे. इथे आल्यावर इतर बायकांकडून तुमच्याबद्दल खूप काही ऐकले. मला खूप आदर वाटतो हो तुमचा आणि कौतुकही वाटते तुमच्या धाडसाबद्दल. मी शिकणार, नक्की शिकणार. म्हणजे आजच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे सार्थक झाले म्हणावे. घ्या दूध घ्या. हळदी कुंकवाचे जमलेले दिसते. मनस्थिती प्रसन्न आहे. हो, आता की नाही या कार्यक्रमात मी अगदी तरबेज झाले आहे. हळदी कुंकू, कथा वाचन आणि शिक्षणाचे महत्व. यावेळी बरा होता तसा प्रतिसाद. वयोच्या लग्नाचा चांगला परिणाम झालाय हो. बऱ्याच जणी बोलत होत्या त्याविषयी, मला विचारित होत्या, मग मीही बोलले त्याविषयी. एक बाई उठून गेल्या, पण हळूहळू हा विचार निदान पचनी पडू लागला आहे एवढे मात्र खरे. सुधारणा अशाच होतात. रमाबाई, तुम्ही कसलाही कंटाळा न करता हळदी कुंकवाचे कार्यक्रम नेटाने करीत आहात हे पाहून फार बरे वाटले. सध्या तरी हे एकमेव साधन उपलब्ध आहे. आणि बरे का, आपल्या शेजारच्या गिरिजा बहिणींच्या सुनेस सिंधूस आवड आहे शिक्षणाची. मोठ्या हौसेने बोलत होती. पण त्यांच्या जाऊबाई मात्र, असो, त्यांना मात्र काहीही रस नाही शिकण्यात. रमाबाई, अशांचीच मने वळविणे जास्त महत्वाचे असते. कारण एकदा का त्यांस मुद्दा पटला, मग ते स्वतः धडाडीने त्याचा प्रसार करतात. ते खरे आहे हो, पण त्यांच्या घरचे वातावरण मात्र थोडेसे विचित्रच वाटले मला. म्हणजे गिरिजाबाई तशा प्रेमळ आहेत, त्यांच्या सूनबाई जाऊबाई त्या सुद्धा चांगल्या आहेत वागावयास. पण गिरिजाबाई मला प्रथम भेटल्या तेव्हा त्यांचा डोळा सुजलेला होता. मी विचारले तशी म्हणाल्या, कळशीचा काठ लागला पडले तेव्हा. पण नंतर त्यांच्या जाऊबाई मला म्हणाल्या की त्या खोटं बोलल्या म्हणे. कुणा साहेबाने मारले म्हणे त्यांस. काय? साहेबाने मारले? हो, आणि त्याच दिवशी त्या माझ्याशी बोलत होत्या तेव्हा साहेब आला आहे असे म्हटल्यानंतर तडक उठून निघून गेल्या. मला तरी वाटते कुणी गोरा साहेब असावा. नाही नाही, काहीतरी गफलत होते आहे. गोरा साहेब असा कसा शिरेल एखाद्या सभ्य गृहस्थाच्या घरात? काहीतरी समजुतीचा घोटाळा झाला आहे. कोण जाणे बाई, परंतु त्या घाबरलेल्या होत्या एवढे मात्र खरे. पण त्यांचे यजमान बरे वाटले. म्हणजे आपले मोरेश्वर कसे अगदी घरचेच झाले होते तसे नाही काही, पण हळदी कुंकवास येण्यासाठी याच आढेवेढे घेत होत्या तशी हे अचानक आले आणि त्यांना म्हणाले जा म्हणून. असे काय? हो. पण हे साहेबाचे प्रकरण काही समजले नाही. असो, एकंदरीत शेजार चांगला मिळाला ना, चिंता मिटली. बाजार हाट करावयाचा होता थोडा. तातोबास धाडू की?
पण त्या जिन्सांची पारख नाही. जाऊबाई आणि सुनबाई गेल्या तर नीट निवडून आणतील. नाही नाही, मी जाते त्यांच्यासोबत. आपल्या सूचनेप्रमाणे आणते सारे काही. नाही नाही जात मी, त्यासच जाऊ दे. बरे बरे बरे, मी जाते त्यांच्यासोबत. रमे, अगो बाई बहिणी, कुठे बाहेर निघाला आहात का? बाजार हाट करावयास चालले आहे. काही आणावयाचे आहे का? असेल तर सांग, मी आणते. नाही, आबा भाऊजींकडे यादी देऊन मी सारे मागवून घेतले होते. अहो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आणावयाचेच होते ना काही बाई. होय होय. जाऊबाई, अहो जायचं ना? हो, तुम्ही दोघी आणि तातोबा व्हा पुढे, मी आले. बरे. गिरिजा बहिणी, अहो काय झाले? तुम्ही सतत अशा दडपणाखाली असल्यासारख्या का दिसता? आता तुला कसे सांगावयाचे तेच कळत नाही. आपण आज जावयाचे का? नको नको रमे, पण तू ही गोष्ट पुन्हा सांगू नकोस. मी हात जोडते. अहो काय करताय हे? हे पहा, मी नाही सांगणार कोणासही. हवे तर मी वचन देते तसे तुम्हाला. रमे, कृपा करून गैरसमज करून घेऊ नकोस. मला तुला असे सांगावयाचे होते की तू तो मधला दरवाजा